अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता बहिणींच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार असल्याची नुकतीच बातमी या ठिकाणी समोर आली आहे। बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा देखील आपल्याला बघायला मिळत आहे। तब्बल 4-5 प्रमुख न्यूज चॅनल्सवरती ही बातमी आता दाखवण्यामध्ये आली आहे आणि याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार, जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले होते, हप्ते जमा होणे बंद झाले होते, तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेले हप्ते कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून। म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून देखील महत्त्वाचे निर्णय बघायला मिळत आहेत। बहिणींना खुश करण्याचा देखील आता प्रयत्न केला जात आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे। काही बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होणार, काही बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार आणि काही बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 1,500, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये आणि कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार आणि हे पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही। आता नेमका जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे, रखडलेले हप्ते कधी जमा होणार, ज्या बहिणींनी ई-केवायसी केलीच नाही तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे आणि ई-केवायसी करून देखील ज्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी बंद झाले असतील तर अशा देखील बहिणींनी काय केले पाहिजे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल किंवा घेत नसाल तर देखील तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून, फक्त 2 ते 3 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे। फक्त स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न करा, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळेल। तर बघू शकता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये मिळणार असल्याची मोठी ब्रेकिंग न्यूज नुकतीच येत आहे। एका नव्हे तर तब्बल 4-5 प्रमुख न्यूज चॅनल्सवरती ही बातमी दाखवण्यामध्ये आली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची सर्व काही माहिती बघणार आहोत। सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर अनेक न्यूज चॅनल्स जसे की TV9 मराठी असेल, साम TV असेल, जय महाराष्ट्र असेल आणि लोकशाही यांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे। कोणती बातमी, तर बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार ही बातमी आता समोर आली आहे। या बातमीनुसार लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार आहेत। ज्या महिलांना गेल्या काही महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत तर त्यांच्या खात्यावरती आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे एकूण 4,500 रुपये जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता या बातम्या येण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रात 7 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून ही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। इतकंच नाही तर काही मंत्र्यांनी असा देखील दावा केला आहे की आगामी काळात हा हप्ता 1,500 रुपयांवरून वाढून 2100 रुपये करण्याचा सरकारचा मानस आहे। म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपयांचा प्रति हप्ता नव्हे तर लवकरच 2100 रुपयांचा हप्ता आता दर महिन्याला बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि असा सरकारचा मानस असल्याचं देखील बघायला मिळत आहे। आता 7 फेब्रुवारी या दिवशी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकार महिला मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत असून या पार्श्वभूमीवरती आता बहिणींच्या खात्यावरती भरीव अशी रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 4,500 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, तर ज्या महिलांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे, ज्यांचे अर्ज हे मंजूर आहेत, ज्यांचे म्हणजेच की जे अर्ज स्टेटस चेक केल्यानंतर अप्रूव्ड असे दाखवत आहेत, अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि विशेषतः अशा महिलांना ज्यांना 17वा आणि 18वा हप्ता अद्याप देखील
मिळाला नाही तर त्यांच्यासाठी हे प्रलंबित हप्ते एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पात्र असून सुद्धा ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि आता नवीन जो हप्ता जमा होणार आहे तो आहे जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता. या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की अशा पद्धतीने एकूण 4,500 रुपये जमा होतील. त्यानंतर आता 3,000 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार तर ज्या बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता आणि आता जो नवीन येणार आहे तो आहे 19वा हप्ता म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता. तर अशा पद्धतीने 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये एकूण 3,000 रुपये जमा होतील. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले होते, सर्व हप्ते जमा झाले होते तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होतील. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता कोणत्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार, कोणत्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आणि कोणत्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार हे तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सांगतो, ज्या बहिणी पात्र असताना सुद्धा काही कारणास्तव ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा 18वा आणि 19वा हप्ता म्हणजेच की 3 हप्ते जमा होणार. 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होणार. त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता आणि 19वा हप्ता जमा होणार. 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले होते तर अशा बहिणींच्या खात्यावरती 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता महाराष्ट्रभरातून अनेक महिलांनी आणि सामाजिक माध्यमातून अशी मागणी केली जात होती की तांत्रिक अडचणीमुळे ज्यांचे हप्ते थांबले आहेत तर ते हप्ते सरकारने त्वरित जमा करावेत अशी मागणी बहिणींनी केली होती. म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती हप्ते जमा होणे बंद झाले होते तर अशा बहिणींनी सरकारकडे मागणी केली होती की जे हप्ते आमच्या खात्यावरती जमा झाले नाहीत, जे हप्ते रखडले आहेत तर ते आमच्या खात्यावरती जमा करावेत आणि सरकारने ही मागणी पूर्ण केली आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या मागणीला आता यश आले असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीची बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती आता रखडलेले हप्ते आणि नवीन हप्ता जमा होणार हे तर माहीत झालं, परंतु हे हप्ते नेमके कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, हप्ता वितरणाची तारीख सरकारने अद्याप देखील अधिकृतपणे जाहीर केली नसली तरी सध्या हप्ता जमा होण्याच्या 2 तारखा आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजेच की बघा, आता 7 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे निवडणुकीच्या आधीच सरकार या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करू शकते. म्हणजेच की किती तर 6 फेब्रुवारी या दिवशी पैसे जमा होण्याची शक्यता आहे. परंतु जर 6 फेब्रुवारी या दिवशी पैसे जमा झाले नाही तर मग निवडणुकीच्या नंतर म्हणजेच की 7 तारखेला निवडणुका, 9 तारखेला निकाल आणि 10 तारखेच्या आसपास मग बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर आता हप्ता जमा होण्याची तर लवकर शक्यता आहे, परंतु 2 तारखा आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजेच की 2 तारखांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. पहिली जी तारीख आहे ती आहे 6 फेब्रुवारी. आता 6 फेब्रुवारी याच दिवशी का पैसे जमा होणार तर 7 फेब्रुवारीला निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्यानुसार निवडणुकीच्या आधी म्हणजेच की 7 फेब्रुवारीच्या आधी तर कधी तर 7 फेब्रुवारीच्या आधी म्हणजेच की 6 फेब्रुवारी या दिवशी बहिणींच्या खात्यावरती मग पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आणि जर कदाचित 6 फेब्रुवारी या दिवशी हप्ता जमा झाला नाही तर मग या ठिकाणी साधारणतः 10 तारखेच्या आसपास बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. कोणते पैसे तर रखडलेले काही हप्ते आणि सध्याचा नवीन कोणता हप्ता तर जानेवारी महिन्याचा हप्ता. अशा पद्धतीने हे सर्व पैसे 10 तारखेच्या आसपास जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीची ही माहिती आहे. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले होते तर अशा बहिणींची सरकार पडताळणी करत आहे. पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे आणि त्या पडताळणीमध्ये ज्या बहिणी खरोखरच पात्र असतील तर अशा बहिणींचा पुन्हा हप्ता या ठिकाणी सुरू केला जात आहे. जर तुमचा देखील हप्ता बंद झाला असेल आणि अद्याप देखील तुमची पडताळणी झाली नसेल तर तुम्हाला तात्काळ एक काम करायचं आहे. कोणतं काम तर तुम्हाला तात्काळ तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे.
संपर्क साधल्यानंतर ज्या बहिणींचे हप्ते बंद झाले असतील तर अशा बहिणींकडून अंगणवाडी सेविका एक अर्ज भरून घेतील आणि अर्ज या ठिकाणी भरल्यानंतर काही प्रक्रिया होईल आणि त्यानंतर बहिणींचा हप्ता हा पुन्हा सुरू केला जाईल। त्यामुळे एकदम जर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले आहे, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही, तर अशा बहिणींनी तात्काळ तुमच्या गावातील म्हणजेच की गावातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारने अंगणवाडी सेविकांशी या ठिकाणी म्हणजेच की अंगणवाडी सेविकांना पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत। ज्या बहिणींचा हप्ता बंद झाला आहे परंतु अद्याप देखील अंगणवाडी सेविकांनी पडताळणी केली नसेल तर तुम्हाला तात्काळ अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा लागणार आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे। बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। बऱ्याच लाडक्या बहिणींना असं देखील वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार, तर बघा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, नियमितपणे पैसे जमा होतील, कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। आणि सरकारनं असं देखील सांगितलं आहे की ज्या बहिणी पात्र असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती 100% पैसे जमा होणार। पात्र असणाऱ्या बहिणींचे पैसे कोठेही जाणार नाही, 100% बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। एक सुद्धा बहीण या ठिकाणी म्हणजेच की पात्र एक सुद्धा बहीण लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देखील सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। आणि सरकार देखील बहिणींना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे, बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न देखील सरकारच्या माध्यमातून केला जात आहे। तसेच आता लाडकी बहीण योजनेचा जो दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत असतो, यामध्ये आता लवकरच वाढ होणार आहे। सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लवकरच बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। जर 2100 रुपयांचा हप्ता म्हणजेच की सरकारने देण्यास लवकरात लवकर सुरुवात केली तर याचा देखील बहिणींना नक्कीच या ठिकाणी फायदा होऊ शकतो। सरकारकडे देखील अशी मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर मानधनामध्ये वाढ करावी। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला म्हणजेच की म्हणजेच की जी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघितली आहे ती या ठिकाणी म्हणजेच की थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतो। तर बघा आता बऱ्याच न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून नुकतीच अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे। कोणती बातमी? तर बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होणार। कोणत्या बहिणींच्या खात्यावरती? तर पात्र असताना ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता म्हणजेच की 4500 रुपये जमा होणार, हे तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर 3000 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार? ज्या बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 18वा आणि 19वा हप्ता जमा होणार। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याचा कितवा तर 19वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल। अशा पद्धतीने काहींना 4500, काहींना 3000 आणि काहींना 1500 रुपये अशा पद्धतीने पैसे जमा होणार आहेत। आणि हे पैसे कधी जमा होणार? तर याच्या 2 तारखा आहेत। निवडणुकीच्या आधी 6 फेब्रुवारी या दिवशी पैसे जमा होण्याची शक्यता आहे। आणि जर या दिवशी पैसे जर जमा झाले नाही तर मग निवडणुका झाल्यावरती निकाल लागल्यावरती साधारणतः 10 तारखेच्या आसपास हे पैसे जमा होतील। त्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींची पडताळणी होत आहे आणि पडताळणी झाल्यानंतरच पैसे जमा होतील। त्यामुळे जर तुमची अद्याप देखील पडताळणी झाली नसेल म्हणजेच की जर कदाचित तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल आणि तुमची पडताळणी देखील झाली नसेल तर तुम्ही तात्काळ अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा, त्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग हा मोकळा होईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि तसेच जर इतर काही तक्रार असेल तर तुम्ही 181 या हेल्पलाईनवरती कॉल करू शकता। सरकारने बहिणींच्या तक्रारीच्या निवारणासाठी म्हणजेच की बहिणींच्या ज्या काही तक्रारी असतील तर या सर्व तक्रारींच्या निवारणासाठी, समस्यांच्या निवारणासाठी सरकारने 181 या नंबरची हेल्पलाईन सुरू केली आहे। जर तुमची काही तक्रार असेल तर नक्कीच 181 यावरती कॉल करा, तुमच्या समस्याचे तक्रारीचे निवारण केले जाईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी म्हणजेच की अपडेटसाठी बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। माहिती जर चांगली वाटली असेल तर इतर बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।